सर मला सांगा, आपली ही मराठी मीडियमची शाळा आहे? मराठी. मराठी मीडियमची शाळा आहे. ओके. सर आणि मला हे विचारायचं होतं की तुमचे 8वी 9वी 10वी मध्ये मुलांची संख्या किती आहे? 8वी मध्ये 54 आहे. 8वी मध्ये 54 आहे. ओके. आणि 9वी मध्ये? 9वी मध्ये 51. अच्छा. आणि 10वी मध्ये सर? 44. अच्छा. तुमच्याकडे सर 11वी 12वी आहे का? हो आहे. 11वी 12वीचं सायन्स आहे? सायन्स बी आहे. सायन्स पण आहे. सर मग तुमच्याकडे प्रयोगशाळा वगैरे पण असेल ना? प्रयोगशाळा वगैरे आहे. प्रयोगशाळा मग अशा वेगवेगळ्या आहेत? भौतिकशास्त्राची, फिजिक्सची वेगळी, केमिस्ट्री वेगळी, बायो वेगळी? एकच आहे. एकच प्रयोगशाळा आहे. बरं. सर आपले हे जे आपण मुलांना, आता जसं मी तुम्हाला ऑनलाईन भेटते, तसं आपले जे लाईव्ह क्लासेस मुलांसाठी किंवा युट्यूब वरून रेकॉर्डिंग असं काहीच नाही दाखवण्यात आलंय मुलांना? नाही दाखवण्यात आलं. सर त्याचं कारण मला कळेल का? म्हणजे तुमच्या स्कूलला माहितीच नाही मिळालीये की काही अडचणी होत्या दाखवायला? नाही, साहित्यच नव्हतं आमच्याकडे, टीव्ही वगैरे काहीच नव्हतं. अच्छा. आता पण नाहीये? आता आहे. आता आलेलं आहे. काय आलंय सर? फक्त टीव्ही चालेल ना सर आपल्याकडे. फक्त अच्छा. टीव्ही चालेल. टीव्ही आहे. मग आता टीव्ही वरून जॉईन केले तुम्ही? हो, टीव्ही वरून जॉईन केला. सर किती इंचाचा टीव्ही आहे? 65. ओ 65 म्हणजे बराच मोठा टीव्ही आहे. बरं. ठीक आहे. सर तुमचे जे प्रिन्सिपल सर आहेत, आपल्या यू कॅटपुल्टचा जो ग्रुप बनलाय ज्याच्यामध्ये मीटिंगची लिंक वगैरे येत असते रोजची क्लासची, त्याच्यात तुम्ही जॉईन आहात का? सर असेल, सरांकडे असेल. अच्छा. मग सर आता कुठे आहेत? सर आहेत का आता? सर आता ते मॅडम बाहेर गेले, म्हणजे दुसऱ्या क्लासवर येते. बरं. चालेल. मी जस्ट विचारलं की सर आता आहेत का? बोलून घेऊ मग. हा, चालेल. ठीक आहे सर. सर मला सांगा, आता जेव्हा की तुमच्याकडे साधन आलेलं आहे, इंटरनेटचं कनेक्शन कसं आहे तुमच्याकडे? मग वायफाय आहे का? जिओ फायबर मॅडम. जिओ फायबर आहे. ओके, ग्रेट. आणि मग सर हे जिओ फायबरचं जे नेटवर्क आहे ते कुठपर्यंत, कुठल्या रूम पर्यंत पोहोचू शकतं? ऍक्च्युली ते जास्त नाही, वायफाय या रूम मध्ये आम्ही कनेक्ट केलेला आहे, तर या रूम मध्ये अवेलेबल असतो. नियर टू रूमच्या जवळपासच असतो, जास्त लांब नाही येते. जास्त लांब नाहीये. आणि अच्छा, डिपार्टमेंट कडूनच आला. आणि एकच टीव्ही पण एकच आला डिपार्टमेंट कडून? टीव्ही दोनच आहे सध्या तरी. दोन आहेत. 2-3 टीव्ही आहेत. तिन्ही टीव्ही 65 इंचचे आहेत? सगळ्या ना, हो जवळपास सगळ्याच आहेत. बरं. सर मग हे तिन्ही जवळचे बाजूचे जर क्लास जोडले टीव्हीला, तर मला वाटते ते जिओ फायबर 100 मीटर पर्यंत असतं, तर ते तिन्ही टीव्हीला वायफाय कनेक्ट होईल सर? यस मॅडम. हा. तर मग मला तुम्हाला विचारायचं होतं सर, तर मग आता तुमच्याकडे जसं आता सरांनी लगेच लिंकला क्लिक केलं आणि जॉईन झाला तुम्ही, तर आता आमचे ऑलरेडी क्लास चालू आहेत. सकाळी 11:30 वाजता 10वीचा वर्ग असतो, दुपारी 3 वाजता 9वीचा वर्ग असतो, आणि संध्याकाळी 4 वाजता 8वीचा वर्ग असतो. तर तुम्ही मग सगळ्यांचं टायमिंग वेगवेगळा असल्यामुळे एकाच वर्गामध्ये त्याचं मुलांना बसवलं तरी चालेल. जसं आता 11:30ला 10वी आणलं ह्याच वर्गात, परत 3 वाजता 9वीला आणलं ह्याच वर्गात, परत 4ला 8वी वाल्यांना आणलं, 3री 9वी वाल्यांना घालवून. तर मग तुम्ही जॉईन करू शकता का ऑनलाईन क्लास? ऑनलाईन बघू शकतो मॅडम, पण मग मी कसं प्रत्येक वर्ग शिक्षकाला सांगावं लागेल. मलाही तर एवढे वर्ग परत टीचिंग आपल्याला हे विषय परत मला कव्हर करावा लागेल, अशी गोष्ट आहे. हा सर, बघा ना, तुम्ही डिस्कस करा. मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये कुठल्या सब्जेक्टचे टीचर्सची कमतरता आहे? हा, जो वर्ग टीचर आहे, विषय टीचर आहेत ना, त्यांच्याशी मला बोलावं लागेल ना, तर मग एवढा वेळ मग मी एवढा देऊ शकत नाही. नाही सर, मी तेच सांगते. तो बरं, सगळे विषय राहू द्यात. तुमच्या शाळेमध्ये एखादा असा कोणता विषय का ज्याच्यासाठी तुमच्याकडे शिक्षकच नाहीये शिकवायला? आहे सगळे शिक्षक.
सगळे शिक्षक आहेत तुमच्याकडे? हम्म. बरं बरं, ठीक आहे सर. मग असं करू शकतो का आपण की ज्या विषयाचा सिलेबस, समजा एखाद्या विषयाचा सिलेबस पूर्ण झालाय किंवा एखाद्या दिवशी शिक्षकांना दुसरं अर्जंट काम आलेलं आहे आणि मग त्यावेळी मुलं फ्री आहेत कारण शिक्षक स्वतःच काम करतोय अर्जंट वालं, तर कमीत कमी त्यावेळी जरी मुलांना आणून जॉईन केलं तर पहिली एक गोष्ट. दुसरी चालेल. गोष्ट, हा सर, आणि दुसरी गोष्ट ना, महिन्यातून एकदा आपले काही स्पेशल क्लासेस असतील, महिन्यातून एकदाच फक्त शनिवारी. हा. स्पेशल क्लासेस म्हणजे सर जसं की बघा, सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा आपण सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, 10वी-12वी नंतर मुलांकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते काय काय निवडू शकतात. तर असे काही जनरल टॉपिक्स वरती आपला क्लास असेल तर त्यावेळी तुमची मुलं जॉईन करू शकतात. वेळ मिळाला तर जेवण करू शकतो आम्ही. मला सांगा सर, ह्या एका रूम मध्ये किती मुलं बसू शकतात? इथं जवळजवळ आमच्याकडे किती सोयी आहे? 50 पोरं. अच्छा, मग तो जो आपला जनरल क्लास असेल ना सर, मग त्यावेळी सगळ्याच मुलांना एकत्र दाखवायचं असेल तर मग तिन्ही टीव्ही एका वेळी लावावे लागतील. मग 50-50, कारण तुमची पटच 50 आहे 8वी ते 10वीची ना प्रत्येक वर्गामध्ये. बरं, ते आठव, महिन्यातून एकदाची गोष्ट आहे ती म्हणा. तिघं टीव्ही एकदाच लावता आम्हाला एवढं शक्य नाहीये, सोयी कमी आहे आमच्याकडे, फक्त एवढाच रूम आहे आमच्याकडे. अच्छा अच्छा अच्छा, बघा सर कसं पॉसिबल होते, कसं शक्य होते बघा तुम्ही, कारण तुम्हाला मिळालेलं आहे तर ते एकदा सुरुवातीला थोडं लावताना झंझट होतं, पण एकदा सेट झालं की काही प्रॉब्लेम नाही. मग म्हणजे तुम्हाला जे गव्हर्नमेंट कडनं साधन मिळालं त्याचा तुम्हाला पुरेपूर वापर पण करता येईल. आणि टीव्ही वरती कसं मॅडम, अजून दुसरे क्लास असतात भरपूर आम्हाला. हो बरोबर आहे सर. दिवसभरात नाही, मी फक्त तर सर त्या महिन्यातून एकदा असणाऱ्या त्या एकाच क्लास बद्दल बोलते, फक्त महिन्यातून एकदा. त्याच्याबद्दल हा चालेल सर. मी आता ना मुलांशी बोलते आधी, मुलांना मग आपण फ्री करून जिथे वर्ग असेल त्यांना पाठवून देऊ. आणखी माझे थोडेसे काही जनरल प्रश्न शाळेबद्दल असतील ते मी तुमच्याशी नंतर बोलते. मग मुलांना एक एक जण उभे राहा बेटा. तुम्ही तुमचं नाव सांगायचंय, तुम्ही कितवीत शिकता ते सांगायचंय, आणि तुम्हाला 10वी-12वी नंतर काय बनायचं. हा बेटा, तुझं नाव सांग. राखी नवरसिंग पाडवे. अच्छा, कितवीत आहेस तू बेटा? 9वी. 9वी मध्ये आहेस तू. तुला 10वी किंवा 12वी नंतर म्हणजे काय निवडायचंय आणि कशात करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुला? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय तुला? ओके, ठीक आहे ठीक आहे बेटा. तुला माहिती असेल ना, डॉक्टर बनायचं असेल तर सायन्स घ्यावं लागेल, आणि सायन्स घेतल्यावर सगळ्याच्या सगळे विषय इंग्रजीमधून आहेत. हो, तर इथे सगळे जे मुलं बसलेत त्या सगळ्यांना मला सांगायचंय, ज्यांना खास करून डॉक्टर, इंजिनियर बनायचंय, म्हणजे ज्यांना 10वी नंतर सायन्स घ्यायचंय, तर मुलांना तुम्ही मराठी मीडियम मध्ये. आता तुम्हाला माहिती असेल नसेल मला नाही माहिती, जसं की उदाहरणार्थ तुम्हाला आता 9वी वाल्यांना धडा आहे प्रकाशाचे परावर्तन, इंग्रजीत त्याला काय म्हणतात? 10वी वाल्यांना धडा आहे प्रकाशाचे अपवर्तन, त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तर हे शब्दच तुम्हाला माहिती नसतील तर 11वीत गेल्यावर काहीच कळणार नाही. तर म्हणून तुम्ही काय करायचंय, तुमच्या स्वतःच्याच आत्ताच्या पुस्तकामध्ये कंसामध्ये बघा सगळ्यांचे इंग्रजी शब्द दिलेत, ते पाठ करायचे, आतापासूनच पाठ करायचे. तेव्हा कुठे जाऊन 10वी नंतर सायन्स घेतलं समजतं की काय चाललंय आपल्याला, नाहीतरी काही समजत नाही, डोक्यावरून जातं की काय शिकवतात ते. ठीक आहे, चालेल बेटा, तू बस बस. पुढचे स्टुडंट या आता, पुढचा स्टुडंट. हा, सांग तुझं नाव बेटा. गोविंद वनेवासर. अच्छा, कितवीत आहेस तू? 10वी. तुला काय बनायचंय?
अरे, तुम्हाला चालू घ्या मी. ठरवलं नाही अजून? कुठून कोण आहे? काय? नाही ठरवलं अजून काय बनायचंय? चंद्रपूर नाही ठरवलं तर नाही ठरवलं, काय हरकत नाही. अच्छा, हे तरी Nearby items, Science HDMI 1, Sam, HDMI 1. सुनो, हम अपने शो का नया सीजन लेके आए हैं, एंट्री मिलेगी? अरे हा, सांग बेटा, काय बनायचंय तुला? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय? ओके, ग्रेट. ठीक आहे, ठीक आहे. तू पण बस, ऑल द बेस्ट. मी सांगितलंय ते कर. पुढचा नेक्स्ट विद्यार्थी. हा, तुझं नाव सांग बेटा. सूरज रवी वडवी, अच्छा, तू कितवीत आहेस 8वी, आणि तुला काय बनायचंय? इंजिनियर. इंजिनियर बनायचंय तुला. 8वीत आहेस तू? ओके, ओके, ठीक आहे बेटा, बस तू बस. नेक्स्ट. आता जो मुलगा बसला त्याच्या बाजूवाला, हा, सांग सांग. ज्यांनी बाकीच्यांनी सांगितलं तेच सांगायचंय. पियुष वीरसिंग वडवी, पियुष, कितवीत आहेस? 9वी, 9वी मध्येच. आणि तुला काय बनायचंय बेटा? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. ओके, ठीक आहे. अभ्यास करायला तयार आहे? एवढा सगळा अभ्यास करावा लागतो डॉक्टर बनायला? हो. ओके, ग्रेट ग्रेट. बस बेटा बस. हा, सांग तुझं नाव. सावित्री गणेश असावे, ओके, कितवीत आहेस तू बेटा? 10वी, 10वी मध्येच. आणि तुला काय बनायचंय? टीचर. टीचर. कुठल्या विषयाची टीचर बनायचंय? मराठी. मराठीची टीचर बनायचंय. मराठीची टीचर बनणं इझी म्हणून असं का? हा. नाही पण हो. बर, ठीक आहे. बस बेटा बस. नेक्स्ट. तूच राहिली आता. समोर घे. हॅलो म्हणे. हा, बोल बेटा. वर्षांना शिवाजी वसावे. आवाज नीट आला नाही बेटा, परत बोल. वर्षांना शिवाजी वसावे, 8वी. 8वी मध्येच तू. तुला काय बनायचंय? नाही ठरवलं. कलेक्टर. कलेक्टर बनायचंय तुला? ओके ओके, ग्रेट. ठीक आहे. चालेल, बस बेटा बस. झाले सगळे विद्यार्थी? बरं. सर, आता ना कॅमेराच्या समोर जरा तुम्ही या. मुलांना आता इथे बसवून ठेवायचंय की वर्गात पाठवायचंय ते तुम्ही बघा. माझं मुलांशी बोलून झालंय. वर्गात पाठवायचंय. हा, वर्गात चालेल. पाठवायचं. पाठवून द्या, पाठवून द्या. क्लास चालू असेल तर पाठवून द्या. हो. हा सर, तुम्ही बसा कॅमेराच्या समोर. हा? अच्छा सर, आता तुम्ही मीटिंग टीव्ही वरून जॉईन केली की कशावरून? टीव्ही वरूनच जॉईन केले. TV वरून लाईट join. चालली, लाईट चालली गेली तेव्हा मोबाईलवर पाहिलं. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके सर, ओके. अच्छा सर, मला तो टीव्ही दाखवू शकता का तुम्ही? मोबाईल थोडा फिरवून. हो, 2 मिनिट. हो. हा, चांगला मोठा टीव्ही आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, ग्रेट. ठीक आहे सर, ठीक आहे. ठेवा आता, आपण थोडस बोलूया महत्वाचं. हा. सर, काय आहे ना की बघा, आपलं हे जे यू कॅटॅपल्टचं एनजीओ आहे, तर हे काय काम करते नक्की? एकतर आपण मुलांना, आता तुमच्या शाळेमध्ये तुम्ही भाग्यवान आहात की सगळे शिक्षक आहेत. सर, तुमचा ना कॅमेरा नीट नाही झालाय हो.
दिसत नाहीये तुम्ही मला. एका ठिकाणी आपल्याला मोबाईल ठेवून द्या एका ठिकाणी हवं तर. हम्म. हा, तर काही शाळांमध्ये तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल, 8वी ते 10वी मध्ये किंवा पूर्ण माध्यमिक मध्ये फक्त एक प्रिन्सिपलच रन करतोय, बाकी टीचर्सच नाहीयेत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स बघून एकतर मुलांना आपण आता जसं आपण लाईव्ह भेटतोय तसं आपण मुलांना ऑनलाईन लाईव्ह शिकवतो. आपले सगळे विषय सायन्स, गणित, इंग्रजी, हिंदी, मराठी सगळे कमीत कमी मेन तर आपण शिकवतो. तर पहिली ही गोष्ट शिकवतो. दुसरी गोष्ट सर, फक्त ऑनलाईन 10वी पर्यंत शिकवून मोकळं नाही होते आपण. जी मुलं खूप चांगल्या मार्काने पास होतात त्यांना परीक्षेची म्हणजे अभ्यासाची खरंच गोडी आहे, ज्यांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये बनायचंय, अशा मुलांना आपण प्रयत्न करतो की त्यांचं जे उच्च शिक्षण आहे ते पण फ्रीमध्ये मिळावं, त्यांचं कॉलेजचं शिक्षण पण फ्रीमध्ये व्हावं आणि त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब पण लावून देणं. तर ही आपली अशी 3 टप्प्यामधली कामं आहेत. एक तर शाळेतलं शिक्षण देणं, उच्च शिक्षण देणं आणि त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब लावून देणं. आता त्याच्यासाठी आम्ही तुमच्याशी तिथे डायरेक्ट शाळेत तर नाही येऊ शकत, मग ऑनलाईन हाच एक आमच्याकडे पर्याय उरतो, जेणेकरून आम्ही कमी जेवढे साधन आहे त्याच्या जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचू. तर आता मी तुमच्या शाळेला मॅडम, आमचा एक विद्यार्थी आला आता 10वीचा आहे. तो थोडा बाहेर गेला होता, तो आता जस्ट आला, तर त्याचा एक इंटरव्ह्यू घ्या. थोडा तो आमचा स्कॉलर स्टुडंट आहे. अच्छा, बरं. बरोबर. नमस्कार मॅम. नमस्ते बेटा, काय नाव आहे तुझं? पवन पवन. मदन सिंग पाटील. पवन, तू 10वीत आहेस? हा मॅम. तुला शाळेमध्ये जे पण शिकवलं वगैरे जातं ते समजतं बेटा? हो मॅम, सगळं समजतं. 9वीला तुला किती टक्के मार्क्स होते? 10वी. हा, माझा आता आवाज येतोय तुला? मॅडम, रेंजचा प्रॉब्लेम झाला. सर, कॅमेरा थोडा वेळ ऑफ केला तरी चालेल. रेंजचा प्रॉब्लेम झाला. रेंजचा प्रॉब्लेम आहे मॅम थोडा आमच्याकडे. आता येतोय आता आवाज येतोय. हा, मी म्हटलं तुला 9वीला किती टक्के मार्क्स होते? 80 मार्क्स. हा, मी ना कॅमेरा बंद केलाय थोड्या वेळासाठी, नेटवर्क जोपर्यंत प्रॉब्लेम रेंजचा होतोय ना. हा, आता सांग बेटा, 9वीला किती मार्क होते तुला? मॅम 80 मार्क होते मॅम. 80% मार्क होते. अच्छा. हा मॅम. आणि आता 10वीला किती काढायचं टार्गेट आहे तुझं? 10वीला करायचं तर 90% आहे, पण बघू आता. 90% टार्गेट आहे. व्हेरी गुड बेटा. अच्छा, मला सांग, तुला 10वी नंतर आता म्हणजे काय बनायचंय, तुला काय करिअर करायचंय? माझा आवाज येतोय? 10वी हा, मोबाईल गेम डेव्हलपर बनायचे. मोबाईल गेम डेव्हलपर बनायचंय. व्हेरी नाईस. आणि मग तुला 10वी नंतर मग सायन्सच घ्यावं लागेल त्याच्यासाठी, राईट? येस मॅम. हा, आता जी मुलं गेली ना त्यांना मी एक काम सांगितलंय, ज्या मुलांना सायन्स घ्यायचंय, शब्दार्थ पाठ करायचं, ते कळणार नाही नंतर, ते तू नक्की कर. चालेल, मी तुझ्या ना मग आता टीचर्सशी बोलते बेटा, की आपण बघूया. मग मी ज्यावेळी आता 11वी 12वी मध्ये असाल ना, आपले 11वी 12वीचे पण क्लासेस चालू, 11वीचे तर ह्या वर्षी चालू आहेत, 12वीचे पण आपण क्लासेस चालू करू. तर 11वी 12वीला पण आमच्या एनजीओ कडून तुम्हाला काय काय सपोर्ट मिळतोय ते आपण बघूयात. तर मग तू चांगला अभ्यास करत राहा, तुझ्यासाठी पण काहीतरी छान असेल ठरवून ठेवलेलं. ठीक आहे, ऑल द बेस्ट. ठीक आहे, तू वर्गात जाऊ शकतो बेटा. सर, आता कॅमेरा ऑन करा, बघूया आपण आता रेंज झालीये का व्यवस्थित. हा, चालेल. हा सर, माझा आवाज येतोय सर? हा, येतोय. कधी मध्ये अटकून जातो. अच्छा, बरं ठीक आहे सर, कॅमेरा ऑफच राहू देत मग तुमचा. सर, तर मग मी हे सांगत होते की आता जसं बघा, हा तुमचा स्कॉलर स्टुडंट आहे, तर ह्या अशा 2-4 विद्यार्थ्यांना जरी आपण खूप चांगला सपोर्ट केला आणि हे काहीतरी छान बनले लाईफ मध्ये, तर शाळेचंच नाव होईल.
गावामध्ये बरोबर. बाकीच्या पेरेंट्सला खूप मोटिवेशन मिळेल, जे पालक सिरियसली घेत नाहीत मुलांना शिकवायचं काम, ते जरा सिरियस होतील. तर मग मी बरोबर. हे तुम्हाला ओव्हरऑल ह्याच्यासाठी सांगितलं सर, की बघा एक तर पहिली गोष्ट तुमच्याकडे आता टीव्ही पण आलेत, इंटरनेट पण आहे. तर आम्हाला तुमच्याकडून ज्या साधनांची गरज पडते ती तुमच्याकडे आलेली आहेत. तर माझी हीच विनंती आहे, की जसं आता बघा, तुमच्याकडे जरी सगळे शिक्षक असले, तरी पण जसं आता 8वी 9वीची तर एप्रिलमध्ये परीक्षा असते. तर अभ्यासक्रम जर तुमचा शिकून पूर्ण झाला, तर त्यांना जर तुम्ही ऑनलाईन क्लास लावून दिला आपला, YouTubeवर सगळ्या रेकॉर्डिंग आहेत. त्या YouTubeवरच्या रेकॉर्डिंग कशा बघायच्या, लाईनीत कशा बघायच्या, त्याचा आपण व्हिडिओ बनवलाय, तो पण मी तुमच्या बरोबर शेअर करेल, WhatsAppवर तुम्हाला पाठवेल. तर त्या रेकॉर्डिंग वगैरे दाखवल्याने काय होईल ना सर, आपल्याकडे सगळे क्वालिटीवाले शिक्षक शहरामध्ये शिकवणारे आहेत. तर त्याच्या व्हिडिओज मधून मुलांना अजून काय काय नवीन चांगल्या गोष्टी समजतील. अजून नवीन नवीन गोष्टींशी जगामध्ये काय चाललंय ते, म्हणजे एवढं त्यांना मोटिवेशन मिळेल की आपल्याला हे करायचंय किंवा ते करायचंय. त्यांचा अभ्यासक्रम पण चांगला होईल, रिव्हिजन उजळणी होऊन जाईल. तुम्ही जे शिकवले तेच व्हिडिओमध्ये परत एकदा बघितल्यावर 2 गोष्टी नवीन पण समजतील, उजळणी पण होऊन जाईल आणि त्यांची मार्क्सची पण इम्प्रूव्हमेंट होईल सर. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की पुढे जाऊन हे जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत, ह्यांना आपण त्यांचे तांत्रिक ज्ञान चांगलं वाढवण्यासाठी फ्रीमध्ये लॅपटॉप देणार आहोत. त्यांना स्कॉलरशिप मिळवून देणार आहोत. त्यांना उच्च शिक्षण फ्रीमध्ये घेता यावं म्हणून. पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य होतील, ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन क्लासेसमध्ये आमच्याशी कनेक्टेड राहाल. कारण काय चाललंय शाळेमध्ये, मुलांची किती प्रोग्रेस होते, हे आम्हाला तर त्या ऑनलाईनच्याच थ्रू कळू शकतं. तर आता ह्या वर्षीचं तर चला काही हरकत नाही, आता हे वर्ष संपायला आलं. पण तरी पण उजळणीसाठी तुम्ही सध्या तरी व्हिडिओज दाखवायला सुरुवात करा. म्हणजे ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा, उजळणीसाठी व्हिडिओज कसे दाखवायचे, चालेल आता. हे जरी सेट झालं की नाही, मग पुढच्या वर्षी ज्यावेळी आपली जून पासून क्लास चालू होतील की नाही सर नवीन सत्राचे, तर अगदी सुरुवातीपासूनच तुमचं सगळं फिक्स झालं असल्यामुळे ना, ते तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल की खरंच आपल्याला ह्या उपक्रमाचा शाळेला पण लाभ होतोय. आता एक समजा उदाहरणार्थ देते, असं होतं कधी कधी काय होतं, शिक्षकची भरती झालेली आहे पण ते आजारी पडले आठवडाभर, किंवा लेडीज वगैरे असल्या तर त्या मेटर्निटी लिव्हवर वगैरे जातात. मग अशा वेळी तुम्हाला ह्या ऑनलाईन व्हिडिओचा त्यावेळी पण खूप फायदा होतो. तर माझी हीच विनंती की तुम्ही त्यांना व्हिडिओज दाखवा सर. हवं तर मुलांना दाखवायच्या आधी तुम्ही स्वतः एक अटेंड करून बघा क्वालिटी काय आहे, आणि मग ठरवा की तुम्ही तुमच्या मुलांसाठी ते किती उपयोगी पडणार आहे ते. चालेल मॅडम. पहिल्याच दिवशी मुलं उत्सुक आहे पोरं चांगले आहे तसे लक्षात घेणारे असे. हो. तर सर मला फक्त आता शेवटचं हे विचारायचं होतं, मुलांसाठी वसतिगृह जे असेल मुलांसाठी ते पक्की बिल्डिंग बनलेले आहेत? हा, पक्की बिल्डिंग अच्छा, तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट वगैरे सगळी व्यवस्था आहे? आहे. अच्छा, ठीक आहे सर. मी बस आता इथे नोट करून ठेवते. तुमच्या शाळेमध्ये अजून एक प्लस पॉइंट हा आहे की तुमच्याकडे ज्युनियर कॉलेज आहे. त्याच्यामुळे 8वी पासून 12वी पर्यंत एका विद्यार्थ्यावर जरी आपण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं, तर तुमच्या शाळेमधून खूप चांगले चांगले विद्यार्थी काही ना काही बनून बाहेर पडतील. कारण 12वी पर्यंतच मुलामध्ये चांगली मेच्युरिटी येते. 12वीला चांगले त्याला मार्क मिळाले की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पुढे सपोर्ट करायला आम्ही आहोत. बरोबर. आणि मग तो विद्यार्थी काही ना काही बनून डेफिनेटली बाहेर पडेल वर्गातून, शाळेतून. चालेल, ठीक आहे सर. मला काही लागलं, आणखी काही जर विचारायचं असेल तर मग मी कॉल करेल. सध्या मला एवढंच विचारायचं होतं तुम्हाला. ही सर सगळी आश्रम शाळेची मुलं जी आहेत ती सगळी आदिवासी वाली आहेत, है ना? आदिवासी दुसरे पोरं नाही आमच्याकडे. अच्छा. आणि सगळ्यांचे पालक प्रामुख्याने शेतीच करणार आहेत, है ना? शेतीच करणार आहे. बरं, ठीक आहे सर. अटेंडन्सचा वगैरे काय इश्यू, म्हणजे जसं मी बाकीच्या शाळांमधून ऐकलं की सुट्टीच्यासाठी पालक मुलांना घेऊन जातात, लवकर आणूनच सोडत नाहीत. असं तुमच्या पण शाळेमध्ये हा थोडा आहे का अटेंडन्सचा इश्यू? हो, आहे मॅम, आहे. ओके, ठीक आहे सर. तुमच्या शाळेमध्ये आधीपासूनच सगळ्या विषयासाठी शिक्षक होते की आता आले? नाही, आता झालंय. नव्हतं आमच्याकडे, अपूर्ण स्टॉक होता. हा,
बघा सर, स्टाफ पण अपूर्ण होता आणि हे टीव्ही वगैरे पण नव्हतं. जर टीव्ही वगैरे त्यावेळी जरी असता तरी तुम्ही ज्या विषयाचे शिक्षक नाहीये त्यांचे वर्ग तुम्ही त्यांना दाखवू शकला असता टीव्हीवर. हो बरोबर मॅडम. सर मग आता काय करू शकतो ना, आता टीचर आलेत की नाही, मागचा सिलेबस आहे खास करून 10वी वाल्यांचं तर पूर्ण पुस्तकच येणार आहे. हो आत्ताचा सिलेबस जो नवीन वाला आहे ते आलेल्या शिक्षकांना शिकवू द्यात. आधीचा सिलेबस साठी तुम्ही मुलांना रेकॉर्डिंग दाखवा मग सर. ओके मॅडम. हा, मी नोट करून घेते माझ्याकडे. मी आठवणीने तुम्हाला ना आज व्हिडिओज डाउनलोडची गरज नाही, वायफाय आहे तुमच्याकडे, युट्यूब वरनं काढून लाईनीमध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 कसं दाखवायचं त्याची मी तुम्हाला लिंक पाठवून देते. चालेल ठीक. चालेल. ठीक आहे, चालेल सर. मग एवढंच आज मला मीटिंग मध्ये विचारायचं होतं. जस्ट हा. एवढंच म्हणेल की आपण ऑनलाईन कनेक्ट होऊ द्यात, तर त्याच्यानंतर पुढचे उपक्रम सगळे तुम्हाला 1 बाय 1 कळतील आणि तुमच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप लाभ होईल सर. चालेल चालेल चालेल. तुम्ही ऑनलाईन मीटिंग असेल तेव्हा मला कळवून द्या तेवढे. हो नक्की सर, नक्की. हा कळवून द्या. मी रेडी राहीन. मागे कसं होतं आम्हाला माहितीच नव्हतं हे, आमच्याकडे हे नव्हतं ना. हा सर, मला कळते कदाचित तुम्हाला त्याची कल्पनाच नसेल. नव्हती म्हणूनच तर. सर मी की नाही तुम्हाला ना तुमच्या नंबरवर आपल्या शिक्षकांचा एक ग्रुप बनलाय वेगळा, एक हा सगळ्या मुख्याध्यापकांचा ग्रुप आहे आणि एक सगळ्या शिक्षकांचा पण ग्रुप आहे. त्या शिक्षकांच्या ग्रुपची तुम्हाला लिंक पाठवते, त्याच्यामध्ये पण तुम्ही जॉईन व्हा. मग काय माहिती तिकडे जी येते, जी शिक्षकांसाठी माहिती असणं गरजेचं आहे, कमीत कमी ती तुम्हाला कळेल. कारण प्रिन्सिपल बिझी वगैरे असले की ते फॉरवर्ड करायला विसरून जातात मग. बरोबर. ठीक आहे, चालेल सर. थँक्यू. आपण मग संपूया आजची मीटिंग इथे. काय लागलं तर माझ्याकडे नंबर आहेच, मी तुम्हाला कॉल करेल. चालेल. ओके. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग सर. थँक्यू. नमस्कार.